वाट पाहत आहोत. नवी मुंबई टेनिस बॉल समालोचन क्षेत्रातील महागुरु अर्थात आपण सँडी सरांचा आवाज यानंतर ऐकणार आहोत. 2018 पासून आपण या प्रीमियर लीगचा त्यांचा आवाज ऐकत आहोत. मराठी भाषेतला एक भारदस्त आवाज. नवी मुंबई टेनिस बॉल समालोचन क्षेत्रातील महागुरु अर्थात सँडी सरांचा आवाज आपण या नंतरच्या मॅच मध्ये ऐकणार आहोत. चला दोन्ही खेळाडूंना विनंती, आपण या दोन्ही संघातील या खेळाडूंचा आपण सन्मान करत आहोत. एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स साठी संकेत गोळे खेळले जिल्हा आयकॉन म्हणून जावली तालुक्यातील करंजे गावच्या आपण त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करूया. केएसके प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये जिल्हा आयकॉन म्हणून ग्लोरियस स्पोर्ट्स कडून खेळणारे जावली तालुक्यातील करंजे गावचे संकेत गोळे यांना आपण सन्मान चिन्ह प्रदान करत आहोत. आणि हे सन्मान चिन्ह आपण सुभाष सुतार तात्या जे अध्यक्ष आहेत विद्यमान केएसके क्रीडा प्रतिष्ठानचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण संकेत गोळे यांचा सन्मान करत आहोत आणि त्यांना आपण हे सन्मान चिन्ह प्रदान करत आहोत. त्याच्यावरती त्यांचा फोटो आहे. आपण जिल्हा आयकॉन म्हणून या प्रीमियर लीग मध्ये खेळलेला आहात. तालुका जावली गाव करंजे, नाव संकेत गोळे, आपण त्यांना सन्मानित केलेला आहे. सुजित शेवाळे आपणही या, आपला देखील सन्मान या ठिकाणी होत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला सामनावीराचाही पुरस्कार आहे. आपण चांगला खेळला. अंकुश दादा उतेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण जिल्हा आयकॉन काळेश्वरी वॉरियरचे कराड तालुक्यातील येवतीच्या शेवाळवाडी गावचे सुजित शेवाळे डॉन यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण त्यांना सन्मानित करूया. आणि त्याचबरोबर आपण सामनावीराचा पुरस्कार देखील त्यांना प्रदान करत आहोत. सुरेश दादा सकपाळ यांच्या वतीने हा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे आणि हा सामनावीराचा पुरस्कार आहे. सुजित शेवाळे यांनी जबरदस्त बॅटिंग केली. डॉन या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत आणि त्याचबरोबर ते जिल्हा आयकॉन म्हणून या प्रीमियर लीग मध्ये खेळलेले आहेत आणि त्यासाठी आपण त्यांना हे सन्मान चिन्ह, त्यांचा फोटो त्याच्यावरती आहे, त्यांच्या तालुक्याचं नाव आहे आणि वरती केएसके प्रीमियर लीग जिल्हा आयकॉन म्हणून तुम्ही या ठिकाणी खेळलेला आहात, त्यासाठी हे सन्मान चिन्ह आहे. या गोष्टी आपण त्यांना प्रदान करत आहोत. सुजित, चांगली बॅटिंग तुम्ही केलीत. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा, कुठल्या नावाप्रमाणे तुम्ही खेळलात. 22 धावा कुठत संघाला एक जलद सुरुवात करून दिली. कशा भावना आहेत सुजित? सर, सर्वात प्रथम तर मी केएसके कमिटीचं अभिनंदन मानेन की आम्हाला जिल्हा आयकॉन म्हणून खेळण्याची संधी दिली. तसेच आमच्या संघ मालकाचे देखील आभारी आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि या स्पर्धेमध्ये जिल्हा आयकॉन खेळण्याची त्यांनी माझ्यावरती हायेस्ट बोली लावली आणि मला त्यांच्या टीममध्ये सहभागी करून घेतलं. आम्ही हारलो नाही, थोडंसं कमी पडलोत, पण नक्कीच नेक्स्ट टाइम जर केएसकेची लीग खेळू तर नक्कीच चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा होते. सुजित शेवाळे डॉन, कराड तालुक्यातील येवतीच्या शेवाळवाडी गावचे, जे जिल्हा आयकॉन म्हणून काळेश्वरी वॉरियरसाठी खेळले. मॅच होईल सुरुवात. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 विपक्ष साई साईशा 11 अशी एक चांगली लढत वळूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया सँडी सरांचा आवाज. थँक्यू सो मच निलेश. पवित्राचे देवता गणरायाला वंदन करून माझे आध्यात्मिक गुरु आदिशक्ती निर्मला देवन नतमस्तक होऊन घेऊन जाते तुम्हाला केएसके पर्व 6व्यामध्ये. आणि तिथे मॅच रंगते. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती आणि त्याच्या विपक्षात साईशा 11. चला आता बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती साईशा 11 ऑन द टॉस अँड यू चूज द बॉलिंग फर्स्ट. आणि पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी आशिष पार्टे पहिली ओव्हर आहे. 5 ओव्हरचा मॅच. पहिला चेंडू सटीक लाईन आणलेत. लाजबाब मी धन्यवाद देईन संतोषजी देसाई, धन्यवाद देईन सोपान मोरे यांना, कारण सालाबाद प्रमाणे जे 5 पर्व होतं 6व्या पर्व मला तो विश्वास दाखवला. थँक्स लॉट. पिचिंग ऑप्शन त्यांच्या तर इशारा आला अंपायरचा का हा वाईट आहे. वाईट डावाने मात्र सुरुवात होते स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती आणि आमच्या साथीला, मी साथीला आहे निलेश. काय जबरदस्त आवाज आहे, अगदी सुस्पष्ट आवाज. मी खूप तारीफ करतो निलेश. निश्चित सर, आमचं भाग्य आहे, कारण मी ज्यावेळेस समालोचन क्षेत्रामध्ये आलो, ज्या समालोचकांना मी वारंवार ऐकलो त्याच्यामध्ये तुम्ही एक आहात. आणि पुन्हा एकदा आज भाग्य आहे की तुमच्या सोबत समालोचन करण्याची संधी मिळते. येस, तसं माझाही मी निश्चित अभिमान समजेल का अशा ज्या गुणे समालोचकाच्या समोर अजूनही आम्हाला बोलण्याची संधी मिळते. फटका चांगला होता, कुठेतरी फसला होता. जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅकफुटवर गेला, टायमिंग मात्र मिळाला नाही आणि तिथेच झेल सुटला. शॉर्ट लेगला इनसाइड द सर्कल आपण शकतो. पहिलं P1चं ओव्हर हाताळताना बॉलिंग मार्कवर आशिष पाटे. गतीमध्ये परिवर्तन करत चेंज ऑफ द पेस
शॉट थर्ड मॅन पाहू शकता, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर पार करते पण टायमिंग मिळत नाही. रेंगळत अगदी चाललंय मिड विकेटच्या ठिकाणी, तिथे प्रोटेक्शन करता सिंगल 1-2 असं चांगलं ताळमेळ करताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडं इंटरेस्ट दाखवतं पण मना केलं, कारण 2 धावा फक्त अपेक्षित होत्या. ते मिळताना धावसंख्या हलकीशी पुढे जाते, पोचते आता 5 या धावसंख्येवर. निश्चित सँडी सर, आशिष पार्टे हे असे गोलंदाज आहेत ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये हॅट्रिक टिपलेली आहे आणि त्याच प्रकारे त्यांनी याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे, अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. नक्कीच शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न नाही. व्हॉट अ शॉट यार, ओव्हर द वाईड इज लॉंग ऑन काउ कॉर्नर. दॅट इज अ सुपर डुपर शॉट, आउट ऑफ द पार्क. चरण नावाचा बोलबाला सुरू झाला. सँडी सर, आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवलं होतं, फलंदाजांचे काही स्ट्रोक फसले होते, परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळाला मोका आणि प्रताप सकपाळ यांनी दिला या बॉलवरती ठोका, सरळ 6 धाब्यांचा. सुपर स्ट्रोक, बेहतरीन टायमिंग. पहिल्या ओव्हर हाताळलं जातं, पहिल्या ओव्हरमध्ये हा धमाका हलकासा गुडलेन पर थोडीशी उंची वाढली, त्याचा खरपूस समाजकानं फेकून दिलं. हो, थोडासा प्रेशर जाणवतो, प्रेशरमध्ये आलाय गोलंदाज निश्चित, कारण मोठा फटका स्वाभाविक होतं. दोन्ही हात फैलावून सांगता खराब चेंडू, धावसंख्या 1 ने मात्र पुढे जाईल, ती पोचते. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतो स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती आता पोहोचले 12 बराबर 0 गडी बाद. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. वर सोडणार नाही. पहिला धमाका हा पा, दुसरा धमाका त्याच ठिकाणाला ओलांडून गेला, आला षटकार. चेहरा प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंग करतायत. आज काहीतरी करायचं आहे या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आणखीन एक बॉल पाठवला सीमापार, त्याचबरोबर जांभळी गावचे वेगवान गोलंदाज ज्यांच्या अदाकार्या बघण्यासारख्या असतात ते धर्मा चिकणे यांचं आगमन आहे, त्यांचे स्वागत. सुरेख फटकेबाजी. हा निलेश, एक मोठा फटका तर तसा थोडासा लेंथ मध्ये बिघड होते. देशेने वेळ स्वर चालला गोलंदाज, काय फटकेबाजी यार. मी दाद देतोय, शॉर्ट ऑन पूल केले ना प्रथमने, दॅट इज अ नोट टोट. बेहतरीन टायमिंग यार, परफेक्टली बॉडी बॅलन्स अँड पिक व्हेरी अर्ली. गुड बॉल. ही लेंथ धरून चालणार तर कुठेतरी मात्र स्वस्त शांत ठेवू शकतो बॅटरला. निलेश, निश्चित हा खोलवर टप्प्याचा बॉल आहे. सँडी सर, प्रत्येक गोलंदाजाकडे एक महत्वाचं शस्त्र असतं, तो म्हणजे यॉर्कर बॉल, आणि तोच इथे खोलवर पद्धतीचा टाकला. या बॉलच्या पाठीमागे निश्चित एक सिंगल धाव मिळाले. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ने सुरुवात चांगली केलेली आहे. 20 धावा कुठल्यात? नक्कीच डेफिनेटली द गुड स्टार्ट गिवन, आणि त्याचं खास कौतुक करायला जो 17 धावन खेळतो 2 उत्तुंग षटकारांच्या सहाय्याने, त्याने मात्र हवे 2 पावलं मात्र पुढे होतं. आता काहीतरी करायला लागेल, कारण KSK एक सन्मानित अशी स्पर्धा आणि ती येते जवळजवळ 365 दिवसांनी एक वेळा. त्याचा का आपण फायदा उठू नये. बेहतरीन बॅटिंग निलेश. निश्चित चांगली सुरुवात कालच्या दुसऱ्या मॅच मध्ये स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 सुरुवात चांगली करता आली नव्हती, परंतु या मॅच मध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर आपण एक सन्मान करूया, धर्मा चिकणे स्टार गोलंदाज जांभळी यांचा एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. वेगवान गोलंदाज आहेत आणि पूर्व अध्यक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान विकासभाई कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभांसे बाई हा सन्मान आपण करावा अशी विनंती आहे. एका षटकाचा खेळ संपलेला आहे, 20 धावा आलेल्या आहेत. जी स्वप्नवत सुरुवात सँडी सर हवी होती ना, ती सुरुवात स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ला मिळालेली आहे, परंतु टीम साईशा 11 पहिल्या विकेटचा शोध संपलेला नाहीये. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि ओव्हर नंबर 2 साठी कराड तालुक्यातील कुसूरगावचे जिल्हा आयकॉन राजू कंक आलेले आहेत. येस, डेफिनेटली आयकॉन फ्रॉम ओ सुपर्ब. घुटणे टेक तमाशा दाखवताना प्रयत्न अपुरा. व्हॉट अ लवली कॅच. स्टँडर्ड उच्चतम असं क्षेत्ररक्षण. कसा बॅलन्स मध्ये गेला. एक नजर पाहिजे निलेश सीमारेषेत लगत होती. एक नजर एक जी होती डावी नजर ती होती चेंडूकडे. व्हॉट अ कमालीचा झेल. काय म्हणशील?
वरचं नियंत्रण, हाताची उंच आणि डोळ्यांचा सहयोग हा फार महत्वाचा घटक आहे. आणि हा जर चुकला तर तुम्हाला झेल सीमारेषेलगतचे पकडता येत नाही. आणि राहुल जाधव जे वाकी गावचे आहेत त्यांनी चांगला झेल पकडला आणि धक्का क्रमांक पहिला दिला. प्रताप सकपाळ यांनी जी चांगली बॅटिंग केली होती, असे फलंदाज 17 धावा बनवून माघारी चाललेले आहेत. येस, आणि निलेश, जो मासा आपल्याला या क्षणी जो हाती लागायचा तो मासा, बिग 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 विकेट. कारण 2 षटकार प्रतापच्या बॅटमधून झाले ना, त्याचे ती अदा होती, ती अदा जास्त वेळ स्थिर राहू दिले. गुड बॉलिंग, स्विच इटचा प्रयत्न, टप्पा म्हणून चेंडू लो राहिला, संबंध डिलिव्हरी, दॅट इज अ सुपर बॉलिंग यार. निश्चित गती या बॉलच्या पाठीमागे अधिक नव्हती, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, बॅट वरतून आली आणि आला तो डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये अतुल भालेकर आलेले आहेत, जिल्हा आयकॉन आहेत, बॅटिंगसाठी तयार. ऑन द अप, ओ माय गॉड, व्हॉट अ कडक कॅचर. स्टँडर्ड वाढवणं उच्च दर्जाचा हा झेल. व्हॉट अ कॅच, कॅचेस विन द मॅचेस, सुपर कॅच. अदाकार्या मोटू आणि पतलू यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर गणेशजी कदम रामेगरचे आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने आपण त्यांचे स्वागत करूया. सीमारेषेलगत एक धावता वेल जज कॅच पकडलेला आहे आणि कॅचेस फार महत्वाच्या राहिलेल्या आहेत. टीम साईशा 11 साठी धावा त्यांनी दिल्या, परंतु कॅचेस सोडलेले नाहीयेत. येस, हे कमबॅक करणारं मी म्हणे, कारण 20 धावा पहिल्या षटकात आल्यानंतर काय गोलंदाजी हार मानली नाही. दॅट इज प्रॉपरली लाईन इन पाहिजे नाही, एका टप्पावर एका ठिकाणी पिचिंग नाही केलं. दॅट इज अ मिश्रित गोलंदाजी, सुपर बॉलिंग यार. एक्सलंट पेस ऑफ द बॉलिंग. जो ओव्हर क्रमांक 2 राजू कंक, डकफुटवर हो, सुपर यार, तोड नाहीये, प्रभाव सोडला निलेश. निश्चित राजू कंग यांनी जे काही मिश्रण सँडी सर त्यांच्याकडे आहे ना, राजू कंग यांनी ते अंमलामध्ये आणलेले, कारण हा सामना महत्वाचा आहे. साईशा 11 आणि स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 साठी हा पुढचा बॉल. अगदी खोलात टाकलं या करण्यात, डाऊन द विकेट. हो, नो चान्स. चेंडू फॉर आचारन. अपोलो घेत थोडासा इनसाइड, परफेक्टली इथं फुटवर्क अँड ऑन ड्राय डाऊन द ग्राउंड. बेहतरीन स्ट्रोक चारण. क्षेत्ररक्षकाचा अडवण्याचा फुटबॉल साठी प्रयत्न फसला. खोलवर टप्प्याचा बॉल, बालंबाल बचावले नॉस्ट्रायकरांचे फलंदाज आणि मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका. बॉल सीमारेषा चिरतोय, धावसंख्या वाढवणारा चौकार आहे स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 साठी. येस, नक्कीच. बॅकफुटवर जाता पंच करत होता, बेहतरीन बॉलिंग, हलकासा मूव करतोय. ते जो हलकासा मूव असतो थोडासा मुश्किलीमध्ये टाकतो निलेश. जेव्हा तुम्ही टर्न जरा 5 डिग्री मध्ये कराल आणि 2 डिग्री मध्ये, दॅट इज अ व्हेरी डिफरन्स. निश्चित ज्यावेळेस तुमचा बॉल हरकत करतो त्यावेळेस तुम्हाला बरकत मिळते. षटक क्रमांक आता 2 चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहे 24. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सँडी सर पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, त्यानंतर राजू कंग आले, धावसंख्येचा वेग कमी केला, संघाला 2 विकेट मिळवून दिल्या आणि तब्बल 4 धावा देत 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. राजू कंग यांना बॅटिंगमध्ये संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये चमक दाखवता आली नाही, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करताना अवघ्या 4 धावा दिलेल्या आहेत. आणि हेच तर काम असतं जेव्हा आयकॉन प्लेयर आता पाहिला तर जिल्ह्यातील आयकॉन त्यांना माहीत असतं आपल्यासाठी, आपल्याला एवढी किंमत फ्रँचायझी जे मालक असतात ते उगाच देत नाही. पण ठीक आहे, 1-2 असतं तेव्हा स्टार्ट मिळत नाही, परंतु आज वेगळा दिवस आणि या मोठ्या वेगळ्याच तो पंच मारण्याचा निश्चित प्रयत्न करेन. वेल कम बॅक बाय राजू कंग अँड सुपर डुपर बॉलिंग, ओनली 4 रन गिवन अँड 2 विकेट्स. 24 वर 2 सद्यस्थिती आहे. बॅटिंग करण्याचा आमंत्रण मिळालं स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती संघाला. 3ऱ्या ओव्हरला जाऊया, पाहूया. दॅट इज अ सुपर डुपर भूमिपुत्र मैदान, सेक्टर 23 कोपरखेडे आणि तिथे 6वं पर्व आपल्या भेटीला KSK प्रीमियर लीग. बॉलिंग मार्क पर आता सचिन कदम, नयन सकपाल ऑफ स्टंपच्या बाहेर येताना व्हॉट अ लवली हुक. एक टप्पाने ओळख घेतल्याने पार केल्या सीमारेषणच्या ते रिस्ट्रिक्शन. चारण यांनी क्रीजच्या खोलीचा चांगला अगदी योग्य वापर केला. थोडे शफल झाले आणि त्यानंतर बॉल पाठवला ऑन साईडला, म्हणजे अगदी लॉंग लेग फाईन लेगच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे गेला सरळ 4 धावांसाठी. आता नयन सकपाळ यांनी देखील आक्रमण केलेलं आहे. महत्वाच्या मॅच मध्ये तुम्हाला धावांची गती वाढवणं फार महत्वाचं आहे आणि मोठ्या फटके तुम्हाला सातत्याने खेळावे लागतात, कारण ओव्हर नंबर 2 मध्ये धावा आल्या नव्हत्या. आता नयन सकपाळ आक्रमण करतायत. नक्कीच परफेक्ट म्हणलं.
क्रीजचा वापर करता जे मैदानाना मैदान तुमच्या तिथे क्वालिटी असेल तर तुम्ही कोणत्या ठिकाणी खेळू शकता आणि भरपूर धावा मिळवू शकता. वॉट अ शॉट टेस्ट झाला. काय टायमिंग आहे, ग्रेट टायमिंग, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, ओनली टायमिंग द फ्लिक. जी कला आहे ना, कलाचा चांगला वापर, फेकून दिलं डिस्कोला. एस डीजे चा एक शानदार फटका सीमा पार गेला. सरळ 7 धावांसाठी षटकार. 34-2. येस, आता मात्र रिदम मध्ये परफेक्टली चेंडू गतीमध्ये अवकाश गतीने टाकला रे चेंडू. फसवा चेंडू आहे निलेश. निश्चित, आणि यासाठी सचिन कदम ओळखले जातात कारण त्यांच्याकडे गती कमी आहे परंतु बॉल वळवण्याची क्षमता चांगली आहे आणि याही बॉलला त्यांनी चांगल्या प्रकारे वळवलं. फलंदाज नयन सकपाळ यांना बांधून ठेवलं. येस, गतीपेक्षा मतीला मात्र प्राधान्य दिले. राईट हँड गतीमध्ये वापर केला आणि ते पहा जिथे गॅप आहे त्या गॅपला शोधून काढलं आणि पोकली जागेला मात्र त्यांनी भरलं. आला षटकार. चरण सुंदर अदा करा, क्या बात आहे. मोटू पतलू आणि त्याचबरोबर नयन सकपाळ, शानदार बॅटिंग. 40 वर पोहोचले. खराब लेंथ डाऊन द पिचिंग लेग साइड लेग इट्स अ नो बॉल. कारण कमरेच्या वर असं स्वेरले काय ही कॉम्बिनेशन जसे बॅट्समनचे तसे कॉम्बिनेशन पहा अंपायरची त्यांनी सांगितलं स्वेरलेग डेफिनेटली, कारण तो बरोबर साईड वेव्हला बघतोय स्वेरलेग. अनिश्चित सटिक निर्णय आहे. आणि हा बॉल सँडी सर पुन्हा टाकावा लागेल. प्रीटचा बॉल आहे, गोलंदाज तयार. परफेक्टली बॉल, रायझिंग बॉल, त्याला दिशा देणं अपसाइड डाऊन बॅकफुटवर गेला आणि त्याला स्टेअर केलं, कट केलं. वाईट इज डीप थर्डमॅनला ओलांडून गेला हा चौकार. चारण बेतेने स्ट्रोक यार. गतीपेक्षा मतीचा वापर केला. त्याला माहित 360 मैदान आणि इथे म्हणे फक्त डोक्याचा वापर कसा करावा आणि परफेक्टली चिकी स्ट्रोक. ज्या धाबा जोरकस मारताना चिकी स्ट्रोक तेवढ्या धाबा देतील. निश्चित, शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि त्याच युक्तीचा अगदी योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये नयन सकपा यांनी केलेला आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे धावा निश्चित हा द्रोण व्हीव आहे, म्हणजे अगदी अवकाशातून हे भूमिपुत्र मैदान, ही प्रीमियर लीग कशा प्रकारे दिसते याचं छायाचित्रण आता tenniscricket.in ने चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि आपल्याला बघायला आवडतं की अवकाशातून ही प्रीमियर लीग आणि मैदान दिसतं तरी कसं. चौबाजूने सँडी सर गर्द अशी झाडी आहे आणि प्रत्येकाला या मैदानावरती खेळायला आवडतं आणि त्याच मैदानावरती प्रीमियर लीग होते. बॉलर तयार सचिन कदम. हा बॉल सोडून दिलाय, खेळावा की सोडून देवा. आता दोन पंच एकत्रित येतील, चर्चा करतील. प्रत्यक्षात हा बॉल आणि हा बॉल अखेरकार डॉट आला. खेळण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता नयन सकपाळ यांनी आणि षटक क्रमांक आता 3चा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती आहेत 45, 2 गडी बाद. ड्रिंक्स ब्रेक ऑन होतो. 1 मिनिटाचा धोरणात्मक वेळ आहे. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा.
यानंतरचा टॉस आपण आता अनाऊन्स करत आहोत. अंशिका 11 आणि महाबळेश्वर स्पोर्ट्स आपण तयार राहा. संघनायकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा अशी आपणास विनंती आहे. टीम अंशिका 11 आणि टीम महाबळेश्वर स्पोर्ट्स आपला संघनायक पाठवा. मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण थांबा अशी विनंती आहे. सँडी सर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि ज्या प्रकारची सुरुवात विजय दादा देसाई स्मृती 11 ने पहिल्या ओव्हरमध्ये केली. टीम साईशा 11 ने दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं आणि पुन्हा एकदा धावसंख्येची गती स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ने वाढवलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 45 गडी बाद. नक्कीच 45-15 धावांच्या सरासरी निलेश धाव पाहिल्या तर आलेख 75च्या वर जाण्याला आपण निश्चित धरू शकतो का. जो 45 धावाने आतापर्यंत कुठल्या धावा 45 5 ओव्हरमध्ये 75 ते 80 धावण्याची दाट शक्यता आहे. विकेट आणि जर ही विकेट पार्टनरशिप बिल्डअप झाली तर मी म्हणेन 80च्या डेफिनेटली स्कोअर घेऊन जाऊ शकतो स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती टीम. म्हणजे या सरासरीने जर सँडी सर धावा बनल्या तर प्रोजेक्टेड स्कोअरचं जे म्हणणं असं की नेहमी जर तुम्ही या सरासरीने धावा बनवल्या तर तुम्ही इथपर्यंत मजल मारू शकता. याचा विचार टीम साईशा 11 ला करावा लागेल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल पंच सांगतील की निश्चित नकारात्मक आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा आलाय वाईट. आणि कदाचित राजू कंका सारखा जरी एक बॉलर दोघांपैकी जर सापडला डेफिनेटली तर 60-65च्या मध्ये अडवून टाकू शकतो डेफिनेटली साईशा 11. परंतु या गोलंदाजी जर झाली तर निलेश मात्र खरे नाही. जे अपेक्षित केले त्याच्यापेक्षा वर जाऊ शकतो. अशी जर गोलंदाजी झाली तर आला धमाका ब्लास्ट ओव्हर द मिड विकेट. इट्स आउट ऑफ द पार्क. सकपाळ जानुभवी आहेत आणि अशाच फटक्यांसाठी सँडी सर त्यांची ओळख आहे आणि तोच फटका त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळला. हाही फटका खोदून काढला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आली. थोडीशी गडबड केली आहे. बॉल हातामधून निसटलेला आहे. फलंदाज बालंबाल बचावलेले आहेत. येस कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. हे असे जर जोडले येस वॉट अ स्क्रीन मध्ये tenniscricket.in खूप नावाजलेली प्रसिद्ध वाहिनी त्याच्या जरी पावसात ड्रोन कसं क्षणचित्र टिपते पा टॉप टॉप व्ह्यू मधून. फटका चांगला हपॉल गेट लाभ केला. एक टप्पा मात्र जाईल शत्रूंच्या हातात फील केलं जाईल सटीक थ्रोच्या जरीये. परंतु हलकीशी फंबलिंग करतात. ओ ओ ओ माय गॉड डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये नेम चुकलाय. लगोरीचा खेळ चालू आहे का निलेश असं वाटायलाय. एक तुझा एक माझा पण लगोरी अर्थात यष्टानं फोडता आला नाही. अनिश्चित कारण एका बाजूने थ्रो आला त्यानंतर तो पुढच्या बाजूला गेला. पुढच्या बाजूने थ्रो आला. सँडी सर नवी मुंबई म्हटलं ना की देशातलं दुसरं आणि राज्यातलं पहिलं सुनियोजित बसवलेलं शहर म्हणजे नवी मुंबई. मुंबईला अगदी खेटून बसवलंय परंतु मुंबईच्या तुलनेने सुटसुटीत आणि निसर्गरम्य शहर म्हणजे नवी मुंबई. येस त्याचा सार्थक अभिमान आहे निलेश कारण त्याच नगरीमध्ये आपण राहतो. परफेक्टली यॉर्क ही गोलंदाजी जर केली ना बॉलरने तर कदाचित 60-65च्या आत रोखण्याची क्षमता राखतो. परफेक्टली यॉर्क. निश्चित आहे त्यांच्याकडे ती क्षमता आहे. स्पिन गोलंदाज आहेत. फिरकीपट्टू आहेत. तुषार गोलंदाजी मार्क वरती पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याचप्रमाणे याही मॅच मध्ये गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकरला नयन सकपाळ तयार. आडब्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते परंतु बॉल शरीरापासून दूर ठेवला. डॉट आलाय. येस 55-2. काय चलाकी चतुर गोलंदाजी बुद्धिमत्ता अकलमंदीचा वापर. नो एक्स्ट्रा एक्झॅक्टली इन टू द बॉडी. सुपर बॉलिंग यार हे करावं लागेल बॉलरला. पुढे सरथले ऑन द टायमिंग नव्हतं डाऊन द ग्राउंड. टप्पा मात्र गेल फेकेल तोपर्यंत 1-2 कन्वर्ट केलं. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक केलं. पहिले 2 चेंडू थोडेसे मात्र खराब टाकले. त्याचा यथोचित समाचार घेतला. त्याच्यानंतर पहा चुकीमधून शिका निलेश. चुकीमध्ये चुका गेल्या तर लगेच तात्काळ त्यांनी सुधारणा केली. अँड गुड सुपर स्पेल टाकताना दॅट इज मॅग्निफिसंट पेस बॉलिंग इन दिस ओव्हर. निश्चित तुम्हाला जे चटके लागतात ते तुमच्यामध्ये कडकपणा आणतात आणि जे काही सुरुवातीला चटके लागले ना त्याच्यामधून त्यांच्यामध्ये कडकपणा आला आणि शेवटचे काही बॉल त्यांनी चांगले टाकले. षटक क्रमांक आता 4चा खेळ संपला. धावसंख्या 57. 2 गडी बाद. हे विहंगम दृश्य हा जो
प्रगल्भ असा व्यासपीठ आहे, मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहे, समोर ट्रॉफीज आहेत, एका बाजूला कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय, tenniscricket.in जे कॅमेरा वर्क आहे तेही तुम्हाला तिकडे पाहायला मिळत आहे. म्हणजे या सर्व काही मोठू पतलू या सर्व काही गोष्टी तुम्हाला आता स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. हे विहंगम दृश्य. सँडी सर, ड्रोन कॅमेरा आला आणि या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अवकाशातून हा संपूर्ण परिसर किंबहुना बऱ्याचशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या अवकाशातून कशा प्रकारे दिसतात याचं छायाचित्रण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनेकदा आपण पाहिलेलं आणि हेच ते मनमोहक दृश्य. नक्कीच. आणि जी वाहिनी खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये प्रथम आली आणि त्यांना प्रत्येक बारक्या बारक्या गोष्टी कशा शोधावं, त्याला कसं पब्लिश करावं, त्याला कसं माध्यमाच्या जरिये लोकांसमोर मांडावं याची खडा ना खडे माहिती आहे वाहिनीला आहे. सुरेख. tenniscricket.in शेवटचं डेटवर अँड द बॉलिंग मार्क फ्रॉम कमेंट्री बॉक्स. हॅप ट्रॅक पर चेंडू बॅकफुट गेला आणि थ्रू द लॉंगऑफच्या दिशेने हा वन टप्पा जाईल क्षेत्रक्षात, तोपर्यंत सिंगल आरामात घेतली. पहा निलेश, आपण विचार केला जेव्हा 15 धावांच्या सरासरी जेव्हा 45 धावा कुठले होते ना तेव्हा 75ची अपेक्षा केली होती. आता पहा काय कमबॅक केलं. आता 65 मध्ये अडवण्याची मात्र क्षमता राखतो बॉलर. निलेश. निश्चित, कारण धावसंख्येचा वेग आता पाठीमागच्या ओव्हरमध्ये थोडासा कमी झालाय. समोरच्या बाजूला खेळलेला फटका लॉंगॉनचे खेळाडू जातील, आता मिडॉनचेही आले. एकच 6व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अंतिम षटकामध्ये 2 बॉलच्या पाठीमागे एकही मोठा फटका टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 खेळू शकलेली नाहीये. जोडी आक्रमक आहे. संजय सकपाळ बॅटिंग करतात 12 वरती, नयन बॅटिंग करतात 23 वरती. ओव्हर नंबर 5 चे शेवटचे काही बॉल. बॉलर पुन्हा तयार. एका बाजूला राहुल जाधव 2 बॉल टाकले, 2च धावा दिल्यात. ऑन साइडला बॉल खेळलाय सी कॉर्नरला, मोठी आहे दरी. याच दरीतून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी आलाय तो चौकार. बॅटिंगच करणार होतो. त्यांनी टॉस जिंकला, त्यांनी बॅटिंग घेतली. आम्ही पण त्यांना कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. संघाने आपल्याही 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत. आपल्या भावना कशा आहेत? आता ही मॅच तर खेळायची चांगलीच. पुढच्या मॅचवर चांगलं लक्ष असेल सेमीमध्ये. क्या बात आहे. अधिकचा वेळ घेणार नाही महाबळेश्वर स्पोर्ट्स तुम्हाला. आणि अंशिका 11 तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. टॉस झालेला आहे. अंशिका 11 टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीमला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि या सत्र क्रमांक 2चं धावतं वार्तांकन आपण ऐकूया महागुरु सँडी सरांच्या माध्यमातून. थँक्स सो मच निलेश. परफेक्टली माने द वॉइस ऑफ द सातारा. मॅग्निफिसेंट. जेव्हा जेव्हा निलेशला ऐकतो ना खूप आरामदायक. पण पहिल्या मॅचमध्ये आपण ऐकलं उमेशानं, त्याने एकदा भारदस्त आव्हानमध्ये प्रेरित केलं. अँकरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे संतोषजी देसाई एकदम मध्ये प्रभाव टाकतात. अतिशय लाजबाब अगदी अग्रक्रमांकाची ही प्रीमियर लीग आपल्या भेटीला पर्व 6 मध्ये 74 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. म्हणजे पाहिलं तर 14.80 रन रेट रिक्वायर्ड पर ओव्हर टू विन दिस मॅच टू साहिशा 11. लक्ष जरूर कठीण, पण मैदान जर पाहिलं ना तर एवढ्या धावा झाल्यात, डेफिनेटली झाल्यात. प्रत्येक बऱ्याच वेळेला आम्ही पाहिलं की 75-80 धावाही कुठल्यात, कारण ते मैदान तुम्हाला चोपे फटकेसाठी मुभा देतं. तुमच्या गुण जर असते ना, गुणांना वाव दिला ना, डेफिनेटली हे शक्य होऊ शकतं. जाऊया बॅक टू द क्रिकेट. आणि तिथे टार्गेट सेट केलं पहिल्यांदा बॅटिंग करताना स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृतीने 74. 74ला मान देण्यासाठी आता आघाडीची जोडी मैदानाच्या आत. राजू कंक जिल्हा आयकॉन आय थिंक आणि अतुल भालेकर. ओ माय गॉड, रफ्तार का राजा. पहिला चेंडू पॉवर प्लेचा वर समोर जिल्हा आयकॉन. अशी कश्मकश खांद्याचा वापर केला अतिरिक्त. पण खांद्याचा वापर जरूर केलाय, परंतु कुठेतरी ऑप्शनला भरकटला गेला मारा, स्क्वेअर मारा. खऱ्या ताब्याने मला शुभारंभ होतोय निलेश. पहिलाच बॉल दिशाहीन टाकलेला आहे. त्याचबरोबर सँडी सर ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून KSK प्रीमियर लीगला बॉल पुरस्कृत केलेले आहे, ते अमोल दादा घरत साहेब यांचं आगमन कोपरीगाव यांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. ते देखील आज मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि प्रत्येकाने सँडी सर खारीचा वाटा उचललेला आहे KSK प्रीमियर लीग साठी. आणि एखादी स्पर्धा भरवायचं म्हटलं की आर्थिक पाठबळ फार महत्वाचं आहे. नक्कीच. ग्रेट बॉलिंग, बॅकफुट थ्रू द पॉइंट अँड बॅकवर्ड पॉइंट. व्हॉट अ शॉट. म्हणून म्हटलं हे मैदान असं आहे ना मित्रांनो, त्यासाठी तुम्ही मतीचा वापर केला डेफिनेटली हे शक्य होऊ शकतं. 74 काय फटका गेला बॅकफुटवरला आणि लवली लेट कट थ्रू द बॅकवर्ड गली अँड बॅकवर्ड पॉइंट. आला एक नो बॉल बरोबर चौकार. या चुका झाल्या म्हणून म्हणतो, चुकामधून जर भरपूर तुम्ही
इथे न सुधारता चालू ठेवल्या कायम चुका तर मात्र कठीण नाही. चौकार बरोबर एक म्हणजे पंचकला. निलेश निश्चित सँडी सर, आपण चुकांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा करतो, कारण एखादी चूक पराभवाचं देखील कारण ठरू शकते. कारण एखादं विशाल जहाज जेव्हा समुद्रामध्ये असतं आणि त्याला जर छोटंसं छिद्र पडलं ना, तर ते विशाल जहाज समुद्राच्या तळाशी जायला वेळ लागत नाही. मग त्यामुळे चांगला. चुका तुम्हाला टाळाव्या लागतात. सुरेख उदाहरण. निलेश नो रिफर येस, मागणी केली ऑन फील्ड, पण कशासाठी अंप? येस ओके, चला पहा ऑन फील्ड. फिल्डर सर्कल मध्ये किती आहेत? कीपर. येस पहा, चला जे चांगल्यात खुणा त्या तुम्ही नीट पहा, कारण कीपरच्या कुठेतरी हालचाली मात्र वेगळ्या वाटल्यात त्या पहा. त्या ऑनफिल्ड रेफर अंपायरने सांगितलं का इन स्क्रीन मध्ये एकदम क्लोज मध्ये पहा, पुढे पकडले का बरोबर ते चेंडू पकडले ते पाहण्यासाठी मागणी केली आहे. ते पाहिलं जातं. खूप अशी नाबादलेली ही अग्र क्रमांकाची वाण आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून पाहिलं जातं. खेळ थोडासा थांबलाय. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला. सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा KSK क्रीडा प्रतिष्ठान प्रेझेंट टू KSK प्रीमियर लीग पर्व 6. 74 धावांचं आव्हान आणि तिथेच कुठेतरी यष्टिरक्षाच्या बाबतीत मात्र इट्स नो बॉल. पुढे पकडण्याचा प्रयत्न ती चूक झाली यष्टिरक्षकाने, पण हरकत नाहीये, कारण आपण पाहिलं इन स्क्रीनच्या माध्यमातून रेफर सांगितलं होतं नाव चान्स फॉर द बॅट्समॅन फ्री हिट. पहा यस डेफिनेटली काय व्हीवर तारीफ करतो आम्ही. त्यासाठी अग्र क्रमांकाची का वाणी म्हटली जाते टेनिस क्रिकेट .net. काय सुरेख टिपल्या, हात सरळ यष्ट्यांच्या पुढे. नो बॉल. नाव चान्स टू द बॅट्समॅन टू हिट फ्री हिट. बॅकफुट वर गेला कडा फार, परंतु बॅट्समन आउट होणार नाही. फ्री हिट चेंडू सिंगल घेतली, दुसरीची मांग जर केली असती चूक झाली असती निलेश, कारण फ्री हिटला धावचीत बाद दिलं जातं. आणि जरी फ्री हिटचा बॉलवरती तुम्ही कॅच पकडली ना, तरी तुम्ही जास्त वेळ बॉल हातामध्ये ठेवू शकत नाही, तो तुम्हाला लगेच टाकावा लागतो. आणि क्षेत्ररक्षकाने काय केलं होतं, झेल पकडला होता आणि पुढे धावत आले होते. आणि फ्री हिटच्या बॉलवर तुम्ही कॅच आउट होऊ शकत नाही. फक्त 4च प्रकार उघडे असतात, बाकीचे बंद होतात. येस नक्कीच. म्हणून तर बोलायला लागतं कॉमेंटेटरला का हा फ्री हिट आहे, पहा नीट. अतुल फुलेंचा चेंडू ऑफसाइड ऑप्शन ब्लॅच स्लाइस होऊन जातो. शॉट बॅकवर्ड पॉइंट इनसाइड द सर्कल. जोपर्यंत क्षेत्ररक्षण केली जाईल आरामात सिंगल घेतली. आता स्कोअर मात्र जाते पुढे 8 वर. बनवायच्या 74 निलेश, बरोबर 14.80 रन रेट रिक्वायर्ड पर ओव्हर. प्रत्येक षटकामागे ही धावगती राखणे गरजेचं आहे. सलामीची जोडी आपण पाहतो जिल्हा एकॉन राजू कंक आणि त्याचा सुमेत सचिन कदम. दोन्ही आरंभिक ही जोडी सायन्स एलिमेंट कडून. नाव अतुल बालेकर कमजिंग बॉल याकडे पर्यंत फुल टॉस घेतली. टू द एक्स्ट्रा गाव बराचसा लांब पल्ला तिथे जाईल का, जाणार नाही का, चेंडू सुसाट सुटलाय, आउटफील्ड कडा 4 रन. मादक सौंदर्य ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळता. या 4 धावा आल्या. त्याचबरोबर शिवाजी दादा मोरे यांचंही आगमन आहे. मार्गदर्शक आहेत साईशा 11 टीमचे, त्यांचंही सहर्ष स्वागत. सुपर शॉटर बॅकफुट वर गेला, कम्प्लिटली फेस ऑफ द बॅट अँड थ्रू द कव्हर, क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर रॉय. 4 रन. 12 शून्य गडी बाद 12. ओहो, थोडासा टेम्परेचर संयम गजळला गेला. अमितच्या पाहिलं तर अमित बालेकर पिचिंग डाऊन द लेग साइड, इट्स वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. आता मात्र जी धावसंख्येची गरज आहे ना प्रत्येक ओव्हर मागे, ती जवळपास आली. धावफलकावर 13 गडी बाद. चेंडू टाकल्यात आतापर्यंत अमितने 3. चांगली सुरुवात मी म्हणेन. दॅट इज द बेहतरीन स्टार्ट. शानदार वजनदार प्रत्युत्तर दिलं जातं सायशा 11 कडून. 74 धावसंख्येला स्वर्गीय विजयदादा देसाई पहिल्या बॅटिंग करताना पण पाहिलं. ओहो, वन्स अगेन पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग दुसऱ्या वेळेला तीच पिचिंग झाली निलेश. निश्चित अनेकदा आपण नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये किंवा 11 क्रिकेटमध्ये अतुल भालेकर यांना पाहिलेलं आहे. आणि आज ते जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत. गोलंदाजीमध्ये सँडी सर त्यांच्या धार चांगली आहे आणि तो अनुभव त्यांना आज कृतीमध्ये आणावा लागेल. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये चांगला खेळ. नक्कीच भार बरोबर धारी यावा लागेल निलेश.
भार तर घेतले, पहिला जिम्मा उठवले पॉवर प्लेच्या ऍक्शन मध्ये 2 सलग वाईड एक्स्ट्रा. अपॉर येते, व्हॉट अ लवली, तोड नाही एक्स्ट्रा कवा 1 सेकंड. काय खूबसूरती आहे. दॅट इज अ वेली, जसं म्हटलं मादक सौंदर्य निलेश ना, परफेक्टली स्ट्रोक आहे, इनसाइड आउट परफेक्टली अँड बॅट कम्प्लिटली क्विकली ओपन अँड 4 रन. येस बॅटिंग ऑफसाईडला केलेली आहे. जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत 13 वरती. एकदम दर्शनीय फटके. पुन्हा या वेळेला मला टर्न केलं. बिग गॅप आहे मिड विकेटच्या ठिकाणी. काऊकडे थोडंसं फंबलिंग झालं, फंबलिंगचा पुरेपूर फायदा उठवला दोन्ही बॅटरने. जिथे 1-2 तर अपेक्षित होत्या पण सहजगत्या पूर्ण करताना. आता मात्र मजा येईल. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये कसं मॅच चालेल पहा निलेश, कारण पहिल्या ओव्हरमध्ये प्रतापने ठोकले होते 20 धावा, त्याच्यात जसं तसं परतफेड करताना यावेळेला राज कंक आणि सचिन तेवढ्या धावा ठोकल्यात. मॅच म्हणजे तंतोतंत कट्टोकट जाईल अशी अपेक्षा आहे निलेश. निश्चित मागणी त्याचा पुरवठा करायला सुरुवात केलेली आहे. इट का जवाब पत्तरचे काउंटर अटॅक पलटवार केलेला आहे. म्हणजे ज्या प्रकारची बॅटिंग स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ने पहिल्या ओव्हरमध्ये केली, त्या खेळाचं प्रत्युत्तर पुन्हा एकदा दिलेलं आहे साईशा 11 या टीमने. एक बॉल बाकी आहे का? पंच स्कोरचं म्हणणं असं आहे की एक बॉल अजूनही बाकी आहे. पहिला वाईड, दुसरा नो आला, म्हणजे हे 2 बॉल पकडले जाणार नाही. त्यानंतर 2 सिंगल 1 चौकार, हे 3 बॉल झाले. त्यानंतर वाईड पुन्हा आलाय, 2 वाईड त्यानंतर आलेले आहेत आणि त्यानंतर चौकार आला, तो 4था बॉल. चार एक्स्ट्रा बॉल टाकलेले आहेत. येस तपासलं जातं. हलकीशी आहे भोया अंबाच्या बाबतीत म्हटलं तर हा लांबलाचं कसं ओव्हर, कारण 3 वाईट तब्बल टाकलेत अमितने आणि 1 नो बॉल. शहाणाशाह केली जाते मैदानाच्या आत. थोडा बेल खेळ मात्र थांबतोय. 20-0 गाडीची दणदणीत सुरुवात. खऱ्या अर्थाने जर पाहिलं 14.8 प्रति षटकामध्ये आवश्यकता. काय दमदार सुरुवात केली राज कंकने. सचिनला साथीला हात कदम. सुपर स्टार्ट. येस 1 to go. म्हणजे 5 चेंडूमध्ये कुठल्यात 20 धावा जे प्रतापने केले होते तसे सेम टू सेम सुरुवात करून दिले राज कंकने, जिल्हा आयकॉन. आता पुन्हा नव्याने मात्र येईल अमित. शेवटचा चेंडू पहिला पॉवर प्लेचा ओव्हर फेकताना स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृतीकडून आणि समोर आहे राज, ज्याने राज केलंय. शॉट थर्ड मॅन आपण बघू शकतो. विकेटच्या पण एक लेग स्लिप शॉट बॅकपॅट गली स्क्वेअर ऑफ द शॉट पॉइंट. शेवटचा बॉल पहिला ओव्हर. ग्रेट क्रिकेटर म्हणून म्हटलं या मैदानाने निलेश तुम्ही फक्त मतीचा वापर करा. दॅट इज अ स्टायलिश लेट कट अँड 4 रन. खूबसूरती ऑफ द बॅटर राजगंजची खूबसूरती पहा. नो अतिरिक्त एक्स्ट्रा पॉवर, ओनली गतीचा वापर, मतीचा वापर. बॅकपुढे गेला आणि त्याला स्ट्रेट केलं, काढला खणखणीत चौकार थ्रू द गॅप, बॅकपट गली अँड पॉइंट. दणदणीत चौकार. ओव्हर संपलाय. 24 धावा आता लागले. निलेश काय म्हणशील या 24 धावांबद्दल? पहिलं ओव्हरची समाप्ती. निश्चित एका बाजूला अतुल भालेकर आले, त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत, 24 केलेल्या आहेत, परंतु अद्यापही या टीमला यश मिळालेलं नाही. राजू कंग या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करत आहेत. 19 धावा त्यांनी उभ्या केलेल्या आहेत आणि ज्या प्रकारचा खेळ त्यांचा बहरलेला आहे ही एक चांगली गोष्ट आहे. बॅटिंग करत असताना टीम साईशा 11 या टीमसाठी. सांडी सर, हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे.
जो संघ जिंकेल कदाचित क्वालिफाय देखील होऊ शकतो आणि त्यासाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 2च्या षटकासाठी स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 कडून येस इंदाई 11 स्टार आणि अर्जू 11 जो पहिला पर्वाचा हा चॅम्पियन्स आहे. अर्जू 11 पाहूया काय होऊ शकते. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. 74 धावांचं आव्हान मध्ये ऍक्शन ही फ्रंट फूट एक पाऊल मात्र पुढे आहे. मी म्हणेन साईच्या 11 जो पिचा करतात 24 लागल्या 0 गडी बाद. जाऊया बॅक टू क्रिकेट आणि पाहूया डू ऑर डाय. जिंकणारा संघ मात्र थोडासा श्वास मोकळा सोडेल निलेश, कारण रणनीतीच्या जोरावर त्याच्यावर पलट मार करण्याची शक्यताही असतो. इथे नाकारता येत नाही. जाऊया दुसरं ओव्हर घेऊन येतोय. बॉलिंग मार्कवर आता स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृतीकडून गणेश भोसले. समोर असेल आता बॅट्समॅन सचिन कदम. 24-0 गडी बाद. 74 धावांचं लक्ष फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स. मध्यगती गोलंदाज. ओ व्हॉट अ फ्लो ऑफ द बॉट. हो हो terrific shot over the mid wicket. It's 6. DJ षटकावरती आणलंय. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे दडपण आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय 6 धावांसाठी. येस स्वाभाविक असं जेव्हा पहिल्या चेंडूवर बॉलरच्या विरोधात षटकार येतो ट्रेमेंडस प्रेशर. गतीमध्ये परिवर्तन. व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक आहे. व्हॉट अ लवली सुपर डुपर स्पोर्ट वेअर. तोड नाही या फटक्याला. दोन्ही बाजूला दुधारी धार वाढत चाललंय. एखादा बचवतो दुसरा पकडतो. आता मात्र खरं नाही. आता सुरेख असा फ्लो मध्ये खेळताना साईच्या 11 भन्नाट सुरुवात. निलेश निश्चित तुम्ही अंगावरती बॉल टाकताय, सचिन कदम ऑन साईडला मारतायत. तुम्ही उजव्या स्टिच्या बाहेर टाकतायत, सचिन कदम तो ऑफ साईडला खेळतायत. म्हणजे अगदी बॉलच्या मेरिट प्रमाणे बॅटिंग सुरू आहे. डेफिनेटली 34 केवळ आता चेंडू झाल्यात फक्त आणि फक्त 8. या ओव्हरचे 2 चेंडू. कमालाचा फ्लो. व्हॉट अ लवली सुपर डुपर बॅटिंग बोथ ऑफ द बॅटर. पहा पुन्हा एकदा चान्स फॉर द जी आउटफील्ड आहे ना निलेश खूप किवक आहे. तिथे पोहोचणं शक्य नामुमकिन. फरार. 1 षटकार 2 चौकार. आता डाऊट, परंतु सुरुवात झाली ना तर निश्चित पावलं उचलल्यात विजेत्या. 38 धावा 0 गडी. फक्त 9 चेंडू. निलेश जबरदस्त जबरदस्त धावसंख्येचा पाठलाग करताना टीम साईच्या 11 पर्यंत एका बाजूला. विजय दादा देसाई स्मृती 11 ला विकेट घ्याव्या लागतील. गोलंदाज गणेश भोसले तेटली तयार. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, नशिबाचा चौकार. लॉंग स्टॉपला सर्वच फासे आता साईच्या 11च्या बाजूने पडतायत. हाय बॉल सीमारेषा चिरतोय 4 धावांसाठी. संख्या 42 वरती जाऊन पोहोचलेली आहे. राजू कंग 19 वरती, सचिन कदम 19 वरती. गणेश भोसले यांचे 4 बॉल महागडे आहेत. 3 चौकार 1 षटकार खर्च केला. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज सचिन कदम गोगवे इथे माघारी. येस कुठेतरी आवश्यकता होती का, परंतु त्यांच्या मनीत हेच उरलं का पॉवर प्लेचे 2 त्याचा पुरेपूर फायदा. पुरेपूर शॉर्ट आर्म फुल करताना शॉर्ट आर्म जॅक फसलाय. डाऊन द बॉल सॉफ्ट डिस्मिसल. पण जाताना जी खणखणी सुरुवात निलेश केली नाही त्याला तोड नाही. जी आवश्यकता असते पॉवर प्लेचा देण्याचा पुरेपूर फायदा, तो फायदा उठवलाय राजकंक बरोबर सचिन होता. आता सचिन मात्र माघारी. बॅक इट द पेबल. इथून वापसी करेल काय हा मोठा पण चान्स संधी तर दिले बॉलरने. निलेश
अनिश्चित, कारण एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, मनोबल वाढतं काय, आणि ही ती मनोबल वाढवणारी विकेट होती स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 साठी. परंतु सँडी सर या दोन्ही फलंदाजांनी पॉवर प्ले फोडले असं म्हणलं काय हरकत नाही, कारण पहिल्याच अगदी 11 बॉलमध्ये धावा 42 कुठलेल्या आहेत, म्हणजे 20 पेक्षा अधिकची सरासरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ठेवलेली आहे आणि एक चांगली जमेची बाजू आहे. आणि इथून पुढे 19 बॉल 32 ची गरज. या षटकातला शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती हा एक सँडी सर महत्वाचा क्रमांक आहे, ज्यांना पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करता येईल, ज्यांना स्लॉग ओव्हर मध्ये बॅटिंग करता येईल, अशा खेळाडूला क्रमांक 3. बॅट्समन तयार. पाठीमागच्या बाजूला फाईन लेगला हाई बॉल तलवारीच्या धारने सीमारेषा चिरतोय. याही बॉल वरती आलाय चौकार. महागडे षटक स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 साठी. समीकरणामध्ये आता होतोय मोठा बदल. बनवावे लागतील धावा 28 आणि येणारे बॉल आहेत 18. करत आहोत शशिकांतजी भातोसे जे उपाध्यक्ष आहेत KSK क्रीडा प्रतिष्ठानचे. त्यांना विनंती आहे की आपल्या शुभांचे आपण एक सन्मान करत आहोत आणि सन्मान आहे ज्यांनी KSK प्रीमियर लीगला बॉल सौजन्य दिलेला आहे. ते कोपरी गावचे आदरणीय आमचे अमोल दादा घरत साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने आपण त्यांचा या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक. आणि सँडी सर आम्हाला निश्चित या ठिकाणी सांगतात की 40+ एक जबरदस्त खेळाडू आहेत कोपरी गावचे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांनी सँडी सर आपल्याला या स्पर्धेला बॉल सौजन्य दिलेला आहे ते अमोल दादा घरत यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते. एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला एक विशेष सहकार्य केलेलं आहे. त्यांचा सन्मान आपण KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने आपण करत आहोत. त्याचबरोबर गणेशजी कदम रामेगर यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करूया. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने हा सन्मान होत आहे. रामेगर गावचे सुपुत्र या ठिकाणी आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने या ठिकाणी संपन्न करत आहोत. ओव्हर नंबर 3 ला झाले सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करताना फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आला. पकडली कॅच. राजू कंग जिल्हा आयकॉन माघारी. आता वेळ बदललेली आहे स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ची, कारण ज्या टीमला विकेट मिळत नव्हत्या त्या टीमला आता 2 विकेट मिळालेल्या आहेत. ज्यांनी डावाची सुरुवात धमाकेदार केली असे फलंदाज आता माघारी पाठवण्यामध्ये यश आलेलं आहे या टीमला. आता संपूर्ण दारोमदार मधल्या फळीतल्या फलंदाजांवरती आहे. सुनील शिंदे आणि कुमार शेटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. नक्कीच जे करायचं जी जबाबदारी सोबत ती चोख निभावले मी म्हणेन. सुपर स्टार्ट करून दिला राज कंक आणि सचिनने, परंतु दुसऱ्या मधल्या फळीत ते बॅट्समन कशी भागीदारी रचतील त्याच्यावर निर्भर असेल. कारण आपण 1996 जर बघितला ना निलेश, ज्यापणे जयसूर्या करत ज्यापणे कालवुत्तन करत बरोबर त्याच्यानंतर जी कमान असेल मधली फळी ती अर्जुन रणतुंगा आणि अरविंद डिसोल्वा, म्हणजे मधल्या फळीत हेच काम असतं जी सरासरी जोरकस काढून दे त्याच्यानंतर जी सरासरी आपल्यासाठी कमी करून ठेवलंय त्याच्यावर पार्टनरशिप बिल्डअप करणे, भागीदार जुळून येणं खूप गरजेचं आहे. मॅच जरूर फसले पण मॅच कसं बाहेर काढावं यासाठी भागीदारी महत्वपूर्ण असेल. निलेश निश्चित साझेदारी, भागीदारी आणि जबाबदारी या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि अखेरकार या बॉलची उडान 6चा लगान टीम साईशा 11 साठी अडचणीच्या काळामध्ये ठोकलाय तो षटकार. धावसंख्या 53, 2 गडी बाद. एका बाजूला संजय सकपाळ घाऊरीचे अनुभवी आहे, त्यांचा बॉल पाठीमागच्या बाजूला खेळलाय. क्षेत्ररक्षक धावत जातील, बॉलचा पाठमोरा करतील. एकच धाव दुसरीचा प्रयत्न केलाय. एका धावेचं रूपांतर चपळतेने लगेच भुहेरीमध्ये केलेलं आहे. कुमार शेटे सँडी सरांनी आले आणि मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलंय. बॉल खेळले, अवघ्या 3 धावा बनवल्या. 12 95 2
जवळ आहे पण मॅच अजून फिनिश नाही. 74 धावा पण लक्ष त्याने नेले ना त्याला तोड नाही. शानदार दमदार सुरुवात निलेश. निश्चित प्रेक्षकांना अशा प्रकारचा संघर्ष बघायला आवडतो बॅट आणि बॉलचा, आणि तो संघर्ष मॅच मध्ये आहे कारण 75 पेक्षा अधिक धावा झालेल्या आहेत आणि त्याचा पाठलाग करताना समीकरण हळूहळू जवळ येत आहे. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली? नाही. बॉल निर्जनसही टप्पा घेतोय. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. थोड्या वेळासाठी आशा पल्लवी झाल्या होत्या परंतु लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन फार दूर होते आणि फार मोठं अंतर होतं आणि ते पार करता आलं नाही. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. षटकातला शेवटचा बॉल, यानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे, याची आपण नोंद घ्या. संजय सपकाळ घावरीच्या अनुभवी खेळाडू समोरच्या बाजूला. कुमार शेटे बॅटिंगसाठी तयार आणि शेवटचा बॉल इथे निर्धाव टाकलेला आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 27. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धावा बनवायच्या आहे 17. ऐकूया या मॅचची बाकी अर्धी कहाणी, काही सुंदर गाणी. सो मच. पहा काय ज्या गतीने धावा निलेश कुठल्यात ना आतापर्यंत, कारण त्याच्या मनामध्ये कारण आपणही मात्र शर्यतीत येऊ शकतो, वाय नॉट म्हणून तो धुमाकूळ घातल्या पहिले चेंडू पासून अक्षरशः. कारण येणारे 12 चेंडू आणि 17 धावा, जी सरासरी पहिल्या चेंडू पासून पहिल्या ओव्हर पासून 14.8 होती तिला 8.5च्या घरात आणलेली आहे. व्हॉट अ लवली बॅटिंग परफॉर्मन्स. राजू कंक असेल, सचिन असेल, आता असणार आहे क्रीजवरती बॅट्समॅन, त्याने अजून मॅच सोडली नाही. दोन्ही भाऊ भाऊ आहेत. ओ इथं मजा आहे केसकेचे. पहा बॉलर भाऊ विरोधात भाऊ आहे बॅटर. एका भाऊच्या विरुद्ध मात्र ओलांडून गेला हा षटकार. 6 रन. मध्ये एक परंपरा असते, भावाचा भावाला पेरावा, आणि तो षटकाराचा दिलाय. व्हॉट अ कडक स्ट्रोक यार. येस, जे कारण मैदानामध्ये सर्व जायचं असतो, सर्व काही शक्य असतो, ते विसरायला लावतं. पहा 2 भावांच्या विरुद्ध हा युद्ध. थोडे जिंक षटकाराला मॅच अजून जोबल लवली यार. व्हॉट अ कडक खडक यॉर्क, परफेक्टली बुंदा. तू अगर शेर है तो मैं भी गब्बर सर. व्हॉट अ सुपर्ब. खामोश ठेवला षटकार आल्यानंतर. आता मात्र जिंकण्यासाठी आणखीन 11 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 11 धावा. बॉलर बॅक टू ड्राइव. नो मॅन इज देअर. सर्वात सेफेस्ट शॉट ऑफ द क्रिकेट. स्ट्रेट ड्राइव 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. चौकाराला आता समीकरणचे आकडे विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावा. 9 चेंडू आणि 7. अबे फ्रॉम द बॉडी स्लाइस केले थ्रू द कमन एक्स्ट्रा कबा. चेंडू पळाला ते सरार. आउटफील्ड कडक 4 रन.
अनिल शिंदे जोडींची भाऊंची जोडी एकमेकावर आक्रमक. अनिल एका बाजूला गोलंदाजी टाकताना अनिल शिंदे तर बॅटिंग करताना वाट लवली कडक बॅटिंग आणि गोलंदाज टाकताना मोठे बंधू लहान बंधूने चढवला परंतु त्याला माहित आहे रन असो किंवा क्रीडांगणात ते रणक्षेत्र असो सर्व काही मात्र स्वतंत्र असतं सर्व काही जायच. आता फक्त 3 धावांची आवश्यकता. ओन्ली 3 रन्स रिक्वायर्ड. चौथ्यावर मार्गस्थ. किती लवकर समीप आल्या विजयाच्या. साईशा बैठक मारली टप्पा जाईल लॉंगाच्या ठिकाणी फक्त सिंगल मिळेल काय. 2ची मागणी केली 2ची मागणी करता पूर्णही केल्यात. नाव स्कोर इज लेवल. इथे सामना बरोबर झालाय स्कोर बरोबर झालाय परंतु अजूनही 1 धावांची आवश्यकता. मॅच कुठे होती म्हणून सांगितलं ते मैदान आहे ना मित्रांनो. इथे सर्व काही शक्य आहे. ते शक्य करण्याचा 1 पाऊल फक्त दूर आहे. साईशा 11 अवघी 1 काय फिनिश केलं बा. व्हॉट अ फिनिश. जस्ट लाईक द एम एस धोनी स्टाईल मध्ये मॅच उद्ध्वस्त. मॅच जिंकली अगदी 6 चेंडू ठेवून 1 ओव्हर ठेवून हा मुकाबला जिंकलाय. वेल डन साईशा 11. आणि आता मात्र चेहऱ्यावर निश्चित सुपरस्टार क्षितिज मोरेचा एक वेगळा आनंद असेल कारण गुलाबी रंग जिंकावा हे म्हणे मात्र त्याच्या होतं नेमकं ते करून द्या. वेल डन यार सुपाप. मॅच इथे जिंकले साईशा 11ने. हार्ड लक स्वर्गीय विजयदादा देसाई जरी मॅच जिंकले म्हणून जिंकली. 6 चेंडू राखून मोठा पराभव मॅच जिंकले. थँक्यू सो मच प्रेक्षक. मोठ्या गर्दीने तुम्ही इथे उपस्थित आहात. KSK पर्व 6 मध्ये अगदी मनापासून तुमचं सहर्ष स्वागत आहे. जाऊया आणि